भोईटे सर आहेत आपल्यासोबत। भोईटे सर, आपण आताचीच ताजी दृश्य दाखवतोय। नाकामधून रक्त येणं ही अत्यंत गंभीर बाब आहे असं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय। मात्र जरांगेंनी पुन्हा एकदा नकार दिलेला आहे। याआधी जरांगेंनी काल जे म्हटलं होतं ते आपण सांगत होतो। त्यांनी असं म्हटलंय की याच वेळेला मी केवळ समाजाचं ऐकत नाहीये, समाजामधली जी लहान लहान मुलं आहेत त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं, त्यांना आरक्षण मिळावं, यासाठी मी पाणी घ्यायला नकार दिलाय। यामिनी, मनोज जरांगे हे ते नेते आहेत महाराष्ट्राचे, कदाचित पहिले असावे जे आपल्या समाजातील महाराष्ट्रातील तरुणांचा उल्लेख माझी लेकरं असा करतात। एवढे आपुलकीचे शब्द असतात त्यांचे। तुम्ही एक लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील हे टोकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात का? गेल्या 14-15 वर्षातील त्यांच्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनांचा आपण इतिहास पाहिला। राजकीय यासाठी म्हणावं लागतं कारण सामाजिक आंदोलन सुद्धा कुठं ना कुठं राजकारणाशी जोडली जातात, नाहीतर ते काही राजकारणात तसे नव्हते जास्त सक्रिय कधी मोठ्या प्रमाणावर। त्यांनी जी आंदोलन केली प्रत्येक वेळी त्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली आहे। अहो यामिनी, म्हणजे 17 दिवसांच्या उपोषणानंतर जेव्हा मुख्यमंत्री स्वतः अंतरवाली सराटीत पोहोचले, आठवा ना, म्हणजे मला तुलना करायची नाहीये, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं खूप मोठं काम आहे, परंतु अनेकदा ते ज्या ताठर भूमिकेत जायचे आणि एकाच विशिष्ट याच्या विरुद्ध लढत राहायचे, तसंही जरांगे पाटील करताना दिसत नाहीयेत। त्यांच्यावर आरोप झाले मध्यंतरी उलट की वाशीमध्ये तुम्ही का केलं। आता सुद्धा सुषमाताई अंधारे शिवसेनेच्या उपनेत्या बोलताना जरी थेट बोलल्या नसल्या तरी इतर पक्ष सुद्धा किंवा एक कुजबूज करणारा एक वर्ग या महाराष्ट्रात किंवा जगात सगळीकडे असतो, तो जो कुजबूज करत राहतो की जरांगेंनी कसं काय माघार घेतली, इच्छा काय होती हो। म्हणजे मुंबईच्या सीमेवरून लाखोंना परत नेणं, गावाकडे प्रेमानं समजावून पाठवणं, म्हणजे मुंबईची काळजी घेणं। 2.5-3 कोटी असणाऱ्या महामुंबई परिसरातील मुंबईकरांवर त्यांनी खूप मोठे उपकार केले, तो समंजसपणा त्यांनी दाखवला। तोच माणूस ज्याने लाखोंची गर्दी त्यांची वाट पाहायची, संध्याकाळी 6ची सभा आपला विक्रांत शिंदे सचिन जिरे सातत्यानं फिरत असायचे, ते सांगतात की 8-8 तास सर पहाटेपर्यंत गर्दी थांबायची, तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात हवा गेली नाही, ते संयमानं वागत राहिले। आता का ते एवढे टोकाच्या भूमिकेत गेले? सत्ताधाऱ्यांनी नाही तर विरोधकांनी सुद्धा शांतपणे विचार करावा। ही राजकारणाची वेळ नाही आहे। मगाशी मी म्हटलं की सत्ताधारी सध्या दुसरा पक्ष कसा मारता येईल, फोडता येईल आणि मारता येईल याचा विचार करतात। पक्ष मारण्यापेक्षा हा माणूस जगवण्याकडे लक्ष द्यावं सरकारनं। जागा सरकार जागा आणि या जरांगेंना जगवा असं सांगायची आता मराठी माणसांवर वेळ आलेली आहे। एका माणसाचे प्राण पणाला लागलेत ना, ते का टोकाला गेलेत? कारण सरकार सातत्याने गेले काही महिने आपण पाहतोय, म्हणजे 29 ऑगस्टला पुढारी नीट लॉन्च झालं आणि 2 सप्टेंबर पासून आपण जरांगेंचा संघर्ष, त्यांच्या न्यायाचा लढा जसा आपण ओबीसी बांधवांचा दाखवतो, जसा आदिवासींचा दाखवतो, अगदी ब्राह्मण समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल आपण आवाज उठवतो, त्या पद्धतीनंच आपण जरांगेंचा मराठा आरक्षणासाठीचा लढा दाखवत आलो। काय अनुभव आहे? अनेकदा त्यांनी माघार घेतली, त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली त्यांच्याविषयी, परंतु आता ते टोकाच्या भूमिकेत यासाठी गेले कारण सरकार आश्वासन देते, ते पाळत नाही।